देवीच्या मंदिरात शांतता, भक्तिभावाने भरलेलं वातावरण आणि अचानक तिथे आवाज उठतो, घोषणाबाजी सुरू होते, धक्काबुक्कीचा गोंधळ माजतो, भाविकांच्या रांगा थांबतात, लोक अस्वस्थ होतात आणि देवीच्या दरबारात राजकीय वादाचा गडगडाट घुमू लागतो। तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात हे नेमकं कसं घडलं? आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेमुळे मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त का वाढवला गेला आणि मंदिराच्या जीर्णोद्धारातील शिखर उतरवण्याच्या निर्णयावर एवढं तापट वातावरण का निर्माण झालं? भक्ती आणि राजकारणाचा हा संगम शेवटी कसा धक्काबुक्कीत बदलला हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कारण तुळजापूरचा हा गोंधळ हा फक्त मंदिराचा प्रश्न नाही, तर हा भावनांचा, परंपरेचा आणि राजकीय गणितांचा संग्राम आहे। नमस्कार, मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। तुळजापूर महाराष्ट्रातील देवी भक्तांचं प्रमुख तीर्थक्षेत्र, जिथे भाविक वर्षभर दर्शनासाठी गर्दी करत असतात। पण यावेळी तुळजाभवानी मंदिरात धार्मिक वातावरणाऐवजी राजकीय वादाचे वारे वाहताना दिसू लागले। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंदिराच्या जीर्णोद्धार प्रक्रियेतील शिखर उतरवण्याला तीव्र विरोध दर्शवला आणि त्यानंतर घडलेल्या घटनांनी संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला। प्रकरणाची सुरुवात मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामातून झाली। प्रशासनाच्या नियोजनानुसार मंदिराचे शिखर उतरून पुढील काम होणार होते। मात्र हे ऐकताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याला धार्मिक भावनांचा प्रश्न मानून स्पष्ट विरोध दर्शवला। त्यांच्या मते शिखर उतरवणं ही परंपरा, श्रद्धा आणि भाविकांच्या भावनांना धक्का देणार आहे। या भूमिकेची जनतेसमोर मांडणी करण्यासाठी ते स्वतः तुळजापुरात गेले। त्यामुळे मंदिर परिसरात आधीच पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता। कारण भाजपकडून आव्हाड यांच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया येत होत्या। काही भाजप कार्यकर्त्यांनी तर उघडपणे जाहीर केले होते की आव्हाड मंदिर परिसरात आल्यास त्यांना थांबवू। त्यामुळे मंदिर परिसरातील वातावरण पूर्णपणे तापले होते। आव्हाड सकाळी तुळजापुरात दाखल झाले। राजे शहाजी महाद्वारातून त्यांनी मंदिर परिसराची पाहणी सुरू केली। त्यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते, स्थानिक पदाधिकारी आणि समर्थकांची मोठी फौज होती। आव्हाड मंदिरात दाखल झाल्यावर देवीचे दर्शन घेत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मंदिर प्रशासनाशी बोलणार होते। मात्र याच वेळी गोंधळाची सुरुवात सुरू झाली। आव्हाड यांना जिथून मंदिरात प्रवेश देण्यात आला तिथूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनाही आज सोडावं अशी मागणी करण्यात आली होती। पण सुरक्षा रक्षकांनी नियम सांगत कार्यकर्त्यांना थांबवलं। यावरून बाचाबाची सुरू झाली। नेत्यांना आज सोडता, मग आम्हाला का नाही, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। हळूहळू बोलाचाली वाढल्या आणि त्याचं रूपांतरण धक्काबुक्कीत झालं। या दरम्यान आव्हाड मंदिरात दर्शन घेत असताना सामान्य भाविकांची लाईन मोठ्या प्रमाणावर थांबवण्यात आली होती। भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता रांगेत थांबलेले लोक अस्वस्थ झाले होते। मंदिरातील वातावरण आधीच राजकीय रंगानं रंगलं होतं। त्यात भाविकांचा त्रास वाढला आणि तणावाची पातळी चढली। दुसरीकडे मंदिराबाहेर भाजप कार्यकर्ते आणि आव्हाड समर्थक आमनेसामने आले होते। आम्ही शिखर उतरवण्याच्या निर्णयाला पाठिंबा देतो असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं, तर आव्हाड समर्थक धार्मिक वारसा वाचवावा अशी घोषणा करत होते। हळूहळू याही ठिकाणी धक्काबुक्की सुरू झाली। पोलिसांना मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली। या संपूर्ण प्रकारात एक गोष्ट स्पष्ट झाली, धार्मिक स्थळांवरील कामं आणि बदल हे फक्त प्रशासनाचा विषय राहिलेला नाहीत, तर ते थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत। तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार हे केवळ बांधकाम नाही, तर भाविकांच्या भावनांशी जोडलेला मुद्दा आहे। आव्हाड यांची भूमिका धार्मिक भावनांच्या बाजूने मांडली गेली, पण भाजपने याला राजकीय स्टंट म्हटलं। तणाव शमल्यानंतर आव्हाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की देवीचे शिखर हे आपली परंपरा आणि ओळख आहे। शिखर काढण्याऐवजी जीर्णोद्धाराची दुसरी पद्धत अवलंबावी। मी इथे भाविकांचा आवाज बनून आलो आहे। दुसरीकडे भाजप नेत्यांनी आरोप केला की आव्हाड हे फक्त राजकीय लक्ष वेधण्यासाठी मंदिरात आले होते आणि त्यामुळे भाविकांना त्रास झाला। घटनेनंतर सोशल मीडियावर ही चर्चा रंगली। काहींनी आव्हाड यांच्या भूमिकेचे स्वागत केलं, तर काहींनी त्यांच्यावर धार्मिक स्थळांचा राजकारणासाठी वापर होत असल्याचा आरोप देखील केला आहे। पण हे निश्चित आहे की तुळजापूरची ही घटना पुढील काही दिवस महाराष्ट्राच्या राजकीय चर्चेत राहणार आहे। तुळजापूरच्या मंदिरातील हा गोंधळ काही तासांनी शांत झाला, पण त्याचे पडसाद अजूनही उमटत आहे। शिखर उतरवण्याचा निर्णय योग्य की अयोग्य यावर आता गावोगावी चर्चा रंगणार आहेत। जितेंद्र आव्हाड यांची बाजू ऐकणारे त्यांना परंपरेचा रक्षक म्हणतायत, तर विरोधक त्यांना राजकारणाचा खेळाडू ठरवतात। मात्र या सर्वात खरी हानी झाली ती भाविकांच्या भावनांची आणि मंदिरातील पवित्र वातावरणाची।
देवीच्या दरबारात भक्तिभावाने आलेल्या लोकांनी तिथे वाद, बाचाबाची आणि राजकीय घोषणाबाजी पाहिली, जी कोणालाच अपेक्षित नव्हती. आता प्रश्न असा की धार्मिक वारसा जपत जीर्णोद्धार करता येईल का, की हे निर्णय फक्त राजकीय वर्तुळात फिरत राहणार. तुळजापूरची ही घटना दाखवून देते की धार्मिक स्थळं आणि त्यांचे निर्णय हे केवळ आस्थेचे विषय राहिलेले नाहीत, ते आता राजकीय रणांगण झालं आहे. आणि म्हणूनच या प्रकरणाचा शेवट अजून झालेला नाही. कारण तुळजापूरचा गोंधळ हा फक्त आजचा नाही, हा पुढील निवडणुकीपर्यंतचा एक मोठी कथा बनू शकते. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. माझ्या हातापायाला मुंग्या येतायतो. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा. थायरॉइडची